या देवी सर्वभूतेषु ब्रह्मचारिणी रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। तुम्हा सर्वांचं आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत की नवरात्रीचा दुसरा दिवस, दुसरी माळ आणि दुसरी माळ समर्पित आहे देवी ब्रह्मचारिणीच्या पूजेसाठी। देवीच्या आराधनेसाठी या दिवशी नेमकं काय करावं, ब्रह्मचारिणी मातेला कुठला नैवेद्य दाखवावा, कोणती मंत्र साधना करावी याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा। आपल्या कुलस्वामिनीचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि नवरात्रीतील दुसरा दिवस हा पार्वती मातेचे दुसरं रूप म्हणजेच दुर्गेचं दुसरं रूप माता ब्रह्मचारिणीला समर्पित आहे। या दिवशीचा शुभ रंग आहे पांढरा। देवीला पांढऱ्या फुलाची माळ अर्पण करायची आहे आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। माता ब्रह्मचारिणी, ब्रह्म म्हणजेच तप आणि तपाचा आचरण करणे। ब्रह्मचारिणी माता, ब्रह्मचारिणी मातेला पूर्वीच्या जन्मी ज्या वेळेला हिमालयाची कन्या होती त्यावेळेला नारद मुनींनी तिला वरदान दिले होते। महर्षी नारद मुनींच्या उपदेशामुळे हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आलेल्या पार्वती मातेचे मन भगवान शंकरांच्या प्रेमात पडले आणि भगवान शिवांनी आपल्याला पत्नी म्हणून प्राप्त करण्यासाठी भगवान शिवशंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवींनी कठोर तपश्चर्या केली, म्हणून देवीचे नाव ब्रह्मचारिणी असे पडले। हजारो वर्ष ऊन, पाऊस आणि कडाक्याच्या थंडीत जंगलात राहून केवळ फळे आणि फुले खाऊन कठोर तपश्चर्या केल्यामुळे देवीला तपश्चरिणी म्हणून ओळखले जाऊ लागले। 3000 वर्ष गळून पडलेली बेलाची पाने खाल्ल्याने आणि नंतर कित्येक हजार वर्ष निर्जलाने अन्नहीन व्रत पाळल्यामुळे देवीला अपर्णाही असे नाव पडले। असे केल्यावरच सप्त ऋषींनी देवीला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की देवी, तुझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे, आता लवकरच तुझे वडील तुला घ्यायला येणार आहेत, म्हणून त्यांच्याबरोबर घरी जा आणि योग्य वेळी तुझे लग्न भगवान शंकरांसोबत होईल। तर अशा पद्धतीने देवींनी तपश्चर्या केली, म्हणून ब्रह्मचा अर्थ असा आहे की ज्याला आरंभ किंवा अंत नाही, जो सर्वव्यापी आहे, सर्वोच्च आहे, याचा अर्थ त्याच्याकडे आणखीन काही नाही। जेव्हा तुम्ही ध्यानात ऊर्जेच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचाल तेव्हा तुम्ही आईशी एकरूप होता, म्हणजेच तुमची ऊर्जा तिच्यामध्ये शोषली जाते। त्या क्षणी तुम्ही कल्पनाही करू शकत नाही किंवा व्यक्त करू शकत नाही। ब्रह्मचारिणी म्हणजे अनंत, विद्यमान आणि अनंतात फिरणारी ऊर्जा देखील अनंतात फिरते। तर देवी आपल्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीचे वरदान देते। तप, ज्ञान आणि वैराग्य, संयम हिला ज्ञानाची देवी असं देखील संबोधलं जातं, कारण जो कोणी देवी भक्त माता ब्रह्मचारिणीची सेवा करेल, मंत्र साधना करेल, त्याला ज्ञान प्राप्त होतं, वैराग्य प्राप्त होतं। ज्यांना कोणाला आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक उन्नती साधायची असेल त्यांनी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ओम देवी ब्रह्मचारिणी नमा या मंत्राचा जप होईल शक्य तितका जप करायचा आहे आणि पठण अवश्य करायचं आहे। आपल्याला घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये सुख शांती येईल, आपला आत्मविश्वास वाढेल। यासोबतच सर्वांनी दुर्गा सप्तशती, श्री सूक्त देवी कवच, महालक्ष्मी अष्टकम यासारख्या स्तोत्रांचं, मंत्राचं संपूर्ण नवरात्रामध्ये आपल्याला पठण करायचं आहे। ही सर्व स्तोत्रे, मंत्रे आपल्याला यूट्यूबवरती सहज उपलब्ध होतील आणि तुम्हाला पुस्तक उपलब्ध नसेल तुमच्याकडे तर तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ लावून ऐकू पण शकता आणि तुम्हाला या सर्वांचं श्रवण केल्यामुळे देवीची आराधना केल्याचंही फळ मिळेल। तसेच तुमच्या इथं घट असो अथवा नसो, तुम्ही देवीची सेवाही नक्की करा, कारण देवी आपल्यावरती सदैव कृपा ठेवते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते। त्यासाठी आपल्याला देवीचे स्तोत्र, मंत्र जरी शक्य नसले वाचणे तर तुम्ही कमीत कमी ते ऐकू तरी शकता आणि ऐकल्याच जितकं आपण सेवा केल्याचं फळ मिळतं तितकंच तुम्ही श्रवण केल्याचंही फळ मिळेल। तसेच तुम्हाला तुमच्या घरामध्ये सतत सुख शांती आणि समृद्धी नांदेल आणि तुमच्या मुलांवरती तुमच्या कुलस्वामिनीचा किंवा माता दुर्गेचा सदैव आशीर्वाद राहील। तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आणि माहिती जर आवडली असेल तर कमेंटमध्ये अंबाबाईचा उदो उदो असं लिहायला विसरू नका, किंवा तुमची जी कुठली कुलस्वामिनी असेल त्या आईची तुम्हाला नाव कमेंटमध्ये लिहायचं आहे
आणि आजच्या या व्हिडिओची माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा. यामुळे काय होईल, जी कुठली नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती येईल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. तर आजच्या पुरते एवढंच. उद्या भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.